हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSc इरा सेशन 9 इन इंग्लिश लँग्वेज. तर सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द स्टेशन पाहून घ्यायचं आहे. इंट्रोडक्शन पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 21st सेंचुरी ऑफिस स्किल्सवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे, टेस्ट युअर नॉलेज. त्यावर क्लिक करा आणि याच्यावर क्लिक करून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमनली यूज पेज साईज फॉर रेग्युलर डॉक्युमेंट प्रिंटिंग म्हणत आहे. तर A4 वापरल्या जाते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. Ashish is working on a document where his chapter 1 ends halfway on the page, but he wants chapter 2 to begin on a new page, keeping both sections separated. Which choice under the layout breaks menu will achieve this formatting requirement म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, मार्क द पॉइंट ॲट विच वन पेज एंड्स अँड द नेक्स्ट पेज बिगिन्स, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. टेक अ लुक ॲट द इमेज शो व्हॉट कॅन डू यू युझिंग धिस ऑप्शन इज मॅक्स ऑफ वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पॅराग्राफला ॲडजस्ट करण्यासाठी वापरले जाते. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. ॲडजस्ट पॅराग्राफ इंडेंटेशन अँड कंट्रोल स्पेसिंग बिफोर अँड आफ्टर पॅराग्राफ्स म्हटलेलं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. यू आर क्रिएटिंग अ डॉक्युमेंट फॉर युअर कॉलेज असाइनमेंट इन मॅक्स ऑफ वर्ड अँड नीड टू मूव अ न्यू पॅराग्राफ few paragraph in invert from the left or right margin. Which of the following images show the option you will use to do this म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. या ठिकाणी आपण इंडियन कमी जास्त करू शकतो म्हणून ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. यू हॅव इन्सर्ट एन इमेज इन अ डॉक्युमेंट आय वॉन्ट टू सराउंडिंग टेक्स्ट टू फ्लो neatly around it instead of upping only above and below the image. Which feature from the average group in the layout tab will you use to control how text wraps around the ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर wrap text आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. पाहू शकता आजच्या डेटमध्ये. त्यानंतर बघा आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी जा. या ठिकाणी गेल्यानंतर इथे दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसरं नॉलेज चेक लावा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हेन कस्टमायझिंग द अपीअरन्स ऑफ द टेक्स्ट इन वर्ड अंडर व्हिच टॅब यू फाइंड द फ्रंट कलर ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर होम टॅब आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. विल preparing a report in MS Word online, Mina it is a few sentence. She forgot to click the save button before closing the browser tab. What will you happen to her changes म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर द चेंजेस विल गेट सेव्ह ऑटोमॅटिकली आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विल फायनलायझिंग अ रिपोर्ट इन MS Word यू आर आस्किंग टू इन्क्लूड युअर ऑफिस लोगो that is save on your computer. Which option under the insert picture menu will be the most appropriate to select म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पिक्चर अँड धिस डिव्हाइस आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. अनालाइज द डिझाईन अँड कंटेंट ऑफ इच इमेज केअरफुली अँड आयडेंटिफाय विच इज वन अ सर्टिफिकेट म्हणत आहे. तर सर्टिफिकेट कोणतं आहे बघा, तर 2 नंबरचं सर्टिफिकेट आहे. 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक नंबर 2 हे सुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करा. अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI पिक्सलवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे आणि यामध्ये 2च प्रश्न दिलेले आहे. हाऊ डज पिक्सल एनहान्स सर्च ॲक्युरेसी फॉर युजर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बाय युजिंग बिहेवियर ॲनालिसिस आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट मेक्स पिक्सल अ युनिक AI पॉवर सर्च टूल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इट कॅटेगराइज इमेज युजिंग AI ड्रायव्हन ट्रॅकिंग आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा.
एंड एक्झामला येस करायचा. तर अशा प्रकारे आपलं तिसरं नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर त्यासाठी पार्टनरिंग विथ AIIRCTC या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये दिलेलं जे नॉलेज चेक आहे हे आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, व्हिच मेथड डज IRCTC आस्क दिशा 2.0 यूज टू मिनिमाइज इरर वेन युजर्स बुक रेल्वे तिकीट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इट व्हॅलिडेट युजर इनपुट ड्युरिंग रिअल टाईम कन्व्हर्सेशन आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय डज IRCTC आस्क दिशा 2.0 युटिलाइज कॉन्टेक्ट अवेअर सजेशन ड्युरिंग युजर इंटरॅक्शन म्हणत आहे. तर याचं उत्तर पहा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. टू इम्प्रूव्ह ॲक्युरेसी अँड रिलेव्हन्स ऑफ कन्व्हर्सेशन हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर चारही नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला त्यानंतर सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा सेल्फ लर्निंगचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, हाऊ कॅन यू सेट पॅराग्राफ स्पेसिंग इन MS वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा पॅराग्राफ स्पेसिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट वर्ड हॅज 2 पेज रोटेशन ऑप्शन्स म्हणत आहे. तर बरोबर आहे याचं उत्तर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. विच पेपर साईज इज कॉमनली यूज फॉर प्रिंटिंग इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर A4 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पेज रोटेशन ऑप्शन कम्स अंडर द डायजर टॅब इन MS वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर लेआउट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंगसुद्धा सोडवणं झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपला स्कोर्स इथे स्कोर्स पाहूया. आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा सेल्फ लर्निंग झालं. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि काय करायचं बघा. या ठिकाणी इथे स्टार्ट बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. द डॉक्युमेंट should always have title or subject mention so that enter text on the first page with the text न्यू इयर ऑफर म्हणत आहे. तर आपल्याला या ठिकाणी न्यू इयर ऑफर हे नाव टाईप करण्यासाठी या ठिकाणी फक्त एक सिंगल क्लिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिकली सबमिट होणार आहे. त्यानंतर सबमिट होऊ द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे. युजिंग अ गुड कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कुपन डिझाईन. हेच अप्लाय any शेड ऑफ रेड फॉन्ट कलर टू द सिलेक्टेड टेक्स्ट न्यू इयर ऑफर म्हणत आहे. तर आपल्याला रेड कलर द्यायचा आहे फॉन्ट कलर. तर फॉन्ट कलरमध्ये जा या ठिकाणी आणि याच्यातून आपल्याला रेड कलर द्यायचा आहे. तर रेड कलरवर इथे क्लिक करा. किंवा याच्यावर क्लिक करा. अशा प्रकारे रेड कलर द्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट होऊ द्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा सिम्युलेशनचा. द हेडिंग ऑफ द डॉक्युमेंट should बी हायलाइटेड सो दॅट इट इज क्लिअरली अंडरस्टूड. हेन्स एन्हान्स द सिलेक्टेड टेक्स्ट हो बाय मेकिंग इट बोल्ड म्हणत आहे. तर या शब्दाला बोल्ड इफेक्ट देण्यासाठी या ठिकाणी ते बोल्डचा ऑप्शन दिलेला आहे. तर याच्यावर क्लिक करा. बोल्ड झालेला आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण कोर्स या ठिकाणी आलेला आहे सिम्युलेशनचा. त्यानंतर बघा गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर गायडेड ड्युटीवर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा गायडेड ड्युटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे. इन द गिवन डॉक्युमेंट स्प्लिट अ कॉलम इन टू 2 कॉलम्स फॉर दॅट गो टू द लेआउट टॅब सिलेक्टेड कॉलम्स अँड द चूज 2 कॉलम्स म्हणत आहे. तर दिलेलं डॉक्युमेंट आपल्याला 2 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर 2 कॉलममध्ये करण्यासाठी पहिले तर आपल्याला सिलेक्टमध्ये जायचं आहे. सिलेक्शन ऑल करून घ्या. सर्व डॉक्युमेंट सिलेक्शन केलं. त्यानंतर लेआउटमध्ये जा. लेआउटमध्ये गेल्यानंतर इथे कॉलम्समध्ये जा आणि कॉलममध्ये गेल्यानंतर 2 कॉलम घ्यायचे आहे म्हणजे 2 कॉलमवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. तर 2 नंबरचा प्रश्न लावायचा याच्यातून.
यामध्ये बघा इन द गिवन डॉक्युमेंट टू सेट द पेज सेटिंग गो टू द लेआउट टॅब देन क्लिक साईज ऑप्शन अँड सेट द पेज ॲज अ लिगल म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पेजचं जे साईज आहे ते लिगल साईजमध्ये करायचं आहे. तर त्यासाठी लेआउट टॅबवर जा, साईजमध्ये जायचं आहे आणि साईजमध्ये गेल्यानंतर यातून आपल्याला लिगल पेज साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given document, set the top margin to 1 inch and using layout टॅब मार्जिन कस्टम मार्जिन म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्डमध्ये आपल्याला टॉप मार्जिन 1 इंच करायला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी लेआउट या टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे मार्जिनवर जायचं आहे, त्यानंतर कस्टम मार्जिनवर जा आणि कस्टम मार्जिनवर गेल्यानंतर टॉप मार्जिनमध्ये आपल्याला किती टाकायचे आहे 1 इंच. तर यामध्ये बघा जे आहे ते काढून टाका, 1 टाका, इंचसाठी आय आणि एन टाईप करायचं आहे. एवढं करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given document, select the first paragraph and set the 10 point space using the layout tab. Click spacing before editing box म्हणत आहे. तर आपल्याला पहिला पॅराग्राफ सिलेक्शन करायचा आहे. तर पहिला पॅराग्राफ इथून इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर लेआउट टॅबमध्ये जायचं आहे. लेआउट टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला एडिटिंग बॉक्समध्ये क्लिक करा आणि स्पेसिंग एडिटिंग बॉक्समध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणत्याची स्पेसिंग चेंज करायची आहे बिफोरची. तर बिफोरमध्ये क्लिक करा आणि किती पॉईंट सांगितलेले आहे या ठिकाणी 10 सांगितलेले आहेत. जे असेल ते काढून टाका आणि त्यामध्ये 10 करायचे आहे. पाहू शकता 10 पॉईंट केलं आणि त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न लावायचा आहे गाइडेड डू इट युअर सेल्फचा. इन द गिवन डॉक्युमेंट सेट द लँडस्केप रोटेशन युजिंग द लेआउट टॅब फ्रॉम द पेज सेटअप ग्रुप म्हणत आहे. तर आपल्याला लँडस्केप लेआउट करायचं आहे. तर यासाठी लेआउट या टॅबवर जा, रोटेशनमध्ये जायचं आहे आणि यातून लँडस्केप लेआउटवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन एंड टेस्ट सोडवायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी गाइडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, यू वॉन्ट टू एक्सप्लेन कुकीज टू युअर फ्रेंड विच एक्झाम्पल वर्क्स बेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर अ टिनी फाईल दॅट रिमेंबर यू आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. यू एंटर रॉंग पासवर्ड मेनी टाइम्स अँड गॉट ब्लॉक व्हाय डू वेबसाईट डू धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे टू प्रिव्हेंट हॅकर्स फ्रॉम गेसिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू रिसीव्ह अन ईमेल दॅट सेज यू वॉन 10 लाख रुपीज व्हॉट इज द बेस्ट स्टेप्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रिपोर्ट इट ॲज अ स्पॅम ऑर डिलीट इट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ वेबसाईट आस्क यू टू अलाउ नोटिफिकेशन व्हॉट शोल्ड यू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे अलाउ ओनली इट्स अ ट्रस्टेड साईट. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू आर क्रिएटिंग अ ब्लॉग विच फीचर लेट्स रीडर्स मूव्ह फ्रॉम वन सेक्शन टू अनदर इझिली म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर हायपरलिंक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर ई कॉमर्स ऑर्डर फेल बट युअर मनी गॉट डिडक्टेड व्हॉट शोल यू चेक नेक्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इरर कोड अँड कन्फर्मेशन मेल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. यू आर डिझायनिंग अ वेबसाईट फॉर युअर स्कूल विच डोमेन विल बिल्ड मोर ट्रस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू वॉन्ट टू शेअर अ लॉंग आर्टिकल विथ युअर क्लास ग्रुप्स विच मेथड इज बेटर अँड व्हाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. ईमेल इट विन अँड अटॅचमेंट इट्स स्ट्रक्चर अँड शेअरेबल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा.
त्यानंतर बघा अ शॉपिंग वेबसाईट आस्क यू टू सेव्ह युअर कार्ड डिटेल्स व्हॉट शोल यू इव्हॅल्युएट बिफोर क्लिकिंग सेव्ह म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर वेदर द साईट ॲज HTTPS आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू अँड युअर फ्रेंड सर्च द सेम थिंग्स ऑनलाईन बट गेट डिफरंट रिझल्ट व्हाय माईट दॅट हॅपन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे बिकॉज ऑफ लोकेशन हिस्ट्री अँड कुकीज हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी पूर्ण स्कोर्स आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 9 कम्प्लिटली सोडवायचं आहे.